काय म्हटलं मनीषा? आत्मा नमस्ते मॅडम. मला म्हणजे लहानपणापासून असं उन्हात गेलं ना की माझं डोकं खूप दुखतं. खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर मला त्रास होतो. अगदी लहानपणापासून. आणि काल मी सज्जनगडवरती गेले होते. अगदी उन्हाचंच गेलो होतो आम्ही फिरायला. तर सकाळी 11ला गेलो होतो आणि दुपारी 2-2:30ला आलो. भरपूर ऊन होतं. पण काल फर्स्ट टाईम मला अगदी लहानपणापासून जो मला त्रास होत होता तो बिलकुल झालेला नाही. म्हणजे मी जायचं म्हटलं ना तर जाताना अगोदर गोळी घेऊन जाते. कुठेही जायचं आणि संध्याकाळी आलं की पहिल्यांदा जेवण करून गोळी खाते आणि झोपते. भयानक त्रास होतो. काल मला बिलकुल नाही झाला. पूर्ण आम्ही उन्हातच होतो. एक एक 1% पण नाही झाला. तो मला खूप छान अनुभव आला. तर मला अशी भीती वाटते, नको उन्हात नको जायला, आपल्याला खूप त्रास होईल. पण म्हणजे मेडिटेशन कंटिन्यू चालू आहे. सकाळी गेलेलंच. काल मला बिलकुल नाही त्रास झाला. गोळी घेतली होती का? हं. नाही, गोळी घेत अजिबात नाही. नाही. मी विसरले होते घरी आल्यावर. मग ते मला असं वाटलं, की अरे आज आपण दिवसभर उन्हात होतो. आपल्याला तर एवढा त्रास होतो. पण माझ्या लक्षात पण नव्हतं. मी उन्हातून येतानाच माझं डोकेदुखीला सुरुवात होते. पण काल मला बिलकुल त्रासच नाही झालेला. बरं. किती दिवस झाले आपण आता मेडिटेशन करत आहे? मी रोज करते. फक्त बहिणीचं लग्न होतं तेव्हा 2 दिवस झाले. केलं नव्हतं. बाकी डेली करते. किती दिवस सेकंड झाले आपण डिग्रीचं केलं. सेकंड डिग्री सुरू आहे. बघा, ब्रह्मांडाचे धन्यवाद माना. ओके. काय झालं आहे, आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढायला लागली आहे. ती ऊन सहन करण्याची क्षमता शरीराची वाढायला लागलेली आहे. ओके. दिव्य थँक यू. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडणं म्हणजे काय, तर माझ्या क्षमतांचा विकास करणं. ही शारीरिक क्षमता वाढली. कळलं? असं असतं की शेतकरी लोक दिवसभर उन्हात काम करतात. करतात ना, आपले आई बाबा करतात. माझी आई दिवसभर उन्हामध्ये काम करेल, पण आपण तेवढं नाही सहन करू शकत. असं होतं. कारण आपल्या हं, शरीराला ती सवय नाही आहे. ओके. पण शरीर तर ब्रह्मांडाने त्याच आणि आपलं सारखंच दिलेलं आहे. बरोबर. आपण आपल्या शरीराला नाजूक केलेलं आहे. आपण आपल्या शरीराला कमकुवत केलेलं आहे. आपण आपली प्रतिकारक क्षमता वाढवली, की आपणही प्रत्येक वातावरणामध्ये राहू शकतो. खूप सुंदर मनीषा. खूप छान. थँक असे छान-छान रिझल्ट घेत राहा. हो. हं. नक्कीच. आनंदी आनंद सर्वीकडे. आणि त्यांनी स्वतःहून शेअरिंग केलं. खूप सुंदर. जेव्हा आपण एक शेअरिंग करत असतो, तुमचं एक शेअरिंग अनेकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणणारं होतं. आमचं गाव आहे आसलगाव, 5 किलोमीटर अंतर. साधं असं कुठेही जायचं असेल, तर स्वतः जरी गाडी चालवत गेली किंवा मी ऑटो वगैरे गाडीने दुसऱ्याही जरी गेली ना, तरी मी कानपट्टी बांधून जायची. कारण 4-5 किलोमीटर जरी मी कान उघडे ठेवून गेले ना कुठं बाहेर, माझं डोकं दुखायचं. 5 वर्षापूर्वी. ओके. मी कायम कान बंद करून अशी व्यवस्थित जायचे कुठेही. कारण मला माहित होतं, की घरी आल्यानंतर डोकं दुखणार. आणि तरीही ती एक गोळी असायची निसी प्लस. तरी ती घ्यायचो. ओके. एवढं होऊनही. पण आता एवढा सगळा प्रवास केला आठवडाभर, तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. ओके. आता कुठेही जाओ, कितीही फिरो, काहीही करो, कधीही एवढ्याही गोडीची गरज पडत नाही. ही ब्रह्मांडाची कृपा आहे. ही दिव्य ऊर्जा तुमच्या आणि माझ्या आपल्याच आतमध्ये आहे. या ऊर्जेचा आपण शोध घेतला आणि काय केलं, मेडिटेशन केलं. असं केलं का कुठं, की मनुष्याने डोकं बसवावं यासाठी वेगळं काही, आपण प्रवासाला चाललो यासाठी वेगळं काही नाही. फक्त जे रेग्युलर दिलेलं आहे तेवढं मेडिटेशन करा आणि स्वतःचा सर्वांगीण विकास करा. खूप सुंदर. येस. जेव्हा-जेव्हा असे छान अनुभव येतात ना, तुम्हाला एका वहीमध्ये नोट डाउन करा. ओके. आणि स्वतःला छान शाबासकी द्यायची. बहुत बढिया. आनंदी आनंद सर्व